बघा, नवोदयच्या गाईडमधील आज आपण 6वं प्रकरण बघत आहोत. लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन म्हणजेच पैसा या राशींचे मापन. बघा, स्कॉलरशिपचं जेव्हा आपण गणित शिकवलंय त्याच्यामध्ये हे सगळं आपण तक्ते तयार केलेत, लिहून घेतले, पाठांतर पण झालेले आहे ना. तर नवोदयची परीक्षा आपली उद्याचा एक दिवस राहिलाय, फक्त अगदी तोंडावर आलेली आहे. तर आपण रिव्हिजन टाईप आज घेणार आहोत, सगळं रिव्हिजन म्हणून. तर बघा, सगळ्यांनी माझ्या मागं महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणायचे त्याच्यातले, आणि घरी जाऊन हे परत एकदा सारखं सारखं वाचायचं आणि आपलं पाठ आहे का, मध्ये मध्ये चुकतंय का हे जरा लक्ष द्यायचंय. लांबी हे म्हणा अंतर मोजण्या, लांबी किंवा अंतर मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. बोट ठेवून नीट व्यवस्थित बोट ठेवा, तिथं चुकीचं म्हणू नका. वस्तुमान मोजण्याचे ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. धारकता मोजण्याचे लिटर हे प्रमाणित एकक आहे. मोठ्याने 1000 मिलीमीटर बरोबर 1000 मिलीलीटर बरोबर 1 लिटर. काल मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना, वर्ष ही एकके वापरतात. 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 1 तास बरोबर 3600 सेकंद. 3600 कसं आलं? 60 गुणुले 60, बरोबर का? 1 दिवस बरोबर 24 तास. म्हणजे 1440 मिनिटे. 1440 मिनिटे कसं आलं? एका दिवसाचे 24 तास आणि एका तासात मिनिटं किती? म्हणून 24 गुणुले 60 किती उत्तर येतं कार्तिक? 1440 मिनिटे. बघा, किंवा सेकंदात जर उत्तर काढायचं असेल तर सेकंदात उत्तर काढताना 24 गुणिले 60 गुणिले 60 म्हणजे 86,000 म्हणा. 400 सेकंद. भारताचे चलन रुपया हे आहे. 1 रुपया बरोबर 100 पैसे. कळालं का? 1 रुपया म्हणजे आता तुम्हाला जर मी विचारलं की 5 रुपये म्हणजे किती पैसे, तर कसं काढणार मग? 500. 100 गुणुले 5 है की नाही? म्हणजे हे आपल्याला माहित पाहिजे, ही सगळी सूत्र आपल्याला माहित पाहिजेत. आता ह्याच्यावरच कसे प्रश्न विचारले जाणार तुम्हाला? आता मी सांगितलं की 1 लिटर बरोबर 1000 मिलीलीटर. मग 5 लिटर बरोबर किती? 5 लिटर बरोबर किती मिलीलीटर नंदिनी? 5000 मिलीलीटर. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 10 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? कोण सांगते? बघूया हुशार कोण. किती? करेक्ट आहे. 100 सेंटीमीटर बरोबर किती? 1 मीटर.
मग 10 मीटर म्हणजे 10 गुणुले 100 करायचं. 10 गुणिले मग किती उत्तर येईल? 10,000. 1000 मीटर, 1000 सेंटीमीटर. बरोबर का? तर अशा पद्धतीनं ही आपली काय येतील, छोटी छोटी जर सूत्रपाठ असतील तर ह्यावरची तुम्हाला तोंडी गणितं सुद्धा सोडवता येतील. मी जर म्हटलं की 1 तास बरोबर 60 मिनिटे, तर 5 तास बरोबर किती मिनिटे? काय गुणुले काय करावं लागेल? हां बरोबर आहे, सांगा. 60 गुणुले 5. मग तोंडी सोडवा. हां आणि वरचा एक 0. 300 मिनिटं. हे असं बोटावर आलं पाहिजे, बोटावर. 5वी. सगळी गणित अशी वही पेनाने सोडवावीत असं काही नाही. जी सोपी सोपी गणित आहे ती तुम्ही तोंडी पण करता आली पाहिजेत, बोट मोजून पण करता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन या धड्यावरचे हे आपले छोटी छोटी सूत्र होती, ते आपण रिव्हिजन करून घेतली आहेत.